हा काय क्वेश्चन दिलाय बघा. इफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6, एक्स वाय दोन्ही सुद्धा ग्रेटर दॅन इक्वल टू 0 दिलेत. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर वाय, या फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे. पहिल्यांदा एक तर सुरुवातीला काय करावं लागेल बघा, की एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आहे, दॅट इज वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्स होईल. आणि जे आपल्याला फंक्शन मॅक्सिमम करायचं आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायची आहे, ती एक्स स्क्वेअर वाय आहे ना, तर एक्स स्क्वेअर इंटू वाय ची व्हॅल्यू आपण 6 मायनस एक्स पुट केली, तर एफ ऑफ एक्स आपल्याला काय मिळालं बघा, 6 एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता मॅक्सिमम आणि मिनिममची कन्सेप्ट काय बघा, की पहिल्यांदा आपण त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढतोय. डेरिव्हेटिव्ह किती आला बघा, 12x मायनस 3x स्क्वेअर. सेकंड डेरिव्हेटिव्ह पण काढा, एफ डबल डॅश एक्स 12 मायनस 6x. ओके. देन काय बघा आता, की मॅक्सिमम किंवा मिनिमम फंक्शनसाठी आपण त्याचा पहिला जो डेरिव्हेटिव्ह आहे तो कम्पेअर विथ 0 करतो. कारण फंक्शन मॅक्स किंवा मीन कुठं तुम्हाला कुठल्या पॉइंटला आहे, तो त्याच्यामध्ये तुमचा पहिला डेरिव्हेटिव्ह कम्पेअर विथ 0 केला, म्हणजे हा स्लोप ऑफ टेंजंट झाला, हा डेरिव्हेटिव्ह तिथे 0 झाला. म्हणजे x1 समजा हा x1 या पॉइंटला फंक्शन मॅक्सिमम होईल, x2 या फंक्शनला मिनिमम होईल. म्हणजे कोणत्या एक्सच्या व्हॅल्यूला ते फंक्शन मॅक्सिमम किंवा मिनिमम आहे ते मिळायसाठी आपण पहिला डेरिव्हेटिव्ह कम्पेअर विथ 0 केला. तर पहिला डेरिव्हेटिव्ह आहे तुमचा 12x मायनस 3x स्क्वेअर इज इक्वल टू 0. 3x कॉमन येईल, 4 मायनस x इज इक्वल टू 0, दॅट इज x इज इक्वल टू 0 और x इज इक्वल टू 4 येईल. ठीक आहे. आता जर x इज इक्वल टू 0 जर व्हॅल्यू पुट केली या फंक्शनमध्ये, तर तुमचा एफ ऑफ एक्स 0च होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे मॅक्सिमम तिथं मिळणारच नाही. म्हणजे राहिली कुठली व्हॅल्यू बघा, एकच, ती कोणती आहे बघा, x इज इक्वल टू 4. तर या व्हॅल्यूला आपल्याला फंक्शन मॅक्सिमम मिळेल ते चेक करू शकताय. काय करू शकता बघा, ती x ची व्हॅल्यू जी 4 आहे ते डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट करा. एफ डबल डॅश ऑफ 4 12 मायनस 6 इंटू 4, 12 मायनस 24 झालं, दॅट इज मायनस 12 झालं. एफ डबल डॅश ऑफ 4, तर एफ डबल डॅश ऑफ 4 निगेटिव्ह झाला. जर डबल डेरिव्हेटिव्ह तुमचा निगेटिव्ह झाला किंवा लेस दॅन 0 झाला, तर फंक्शन अटेन्स काय करणार बघा, मॅक्सिमम. फंक्शन काय असणार बघा, ते मॅक्सिमम व्हॅल्यू. ओके. तर आता तीच मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर ॲट एक्स इज इक्वल टू 4 फंक्शन मॅक्सिमम होणार, दॅट इज एफ ऑफ 4 फाइंड करायचं आहे. तर ही व्हॅल्यू एफ ऑफ एक्स मध्ये गिवन पुट करूया. तर 4 चा स्क्वेअर 6 मायनस 4, 16 इंटू 2, दॅट इज आन्सर 32. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट.